अरे देवा भाई, हे घ्या. हिरो जरा बघून ना. सॉरी. कोण आहे हा? नेहमी कोणत्या धुंदीत असतो? आता कोण आहे माहित नाही, पण आधी खूप काय होतं. 4 वर्षापूर्वी होतो कॉलेजला. एक वेगळीच हवा होती त्याची. आज कॉलेज त्याला विसरलंय, पण तो कॉलेजला कधीच विसरला नाही. येत असतो असा अधूनमधून कॉलेजला. दादा, मला सांगा ना, मला ऐकायचंय कसा होता हा. कसा होता? खर तर कितीतरी पोरींचा क्रश होता. कॉलेजला येतानाच एकदम हिरो सारखी एंट्री मारायचा. दादा, चहा गरम करा. मार्केट गरम करणार आलाय. भाई हवा आहे तुमची कॉलेजला. दादा, हवा तर लहान लेकरं पण करतात. आम्ही केला तर डायरेक्ट कहर करतो. एकदम टवका दिसतेस हा. चड्डीत राहायचा आता अशी सटकन कानाखाली वाजवेल ना, दरादारा फिरशील. आणि तू काय बघतो रे? मी काय प्रॉपर जीन्स घालून केलंय काय? शिंपिया. चल निघ. दादा, या टेबलवरचं जे पण बिल आहे माझ्या नावावर फाडा. जरा सा किताबों में कम ध्यान है ज्यादा तेरे. लागलं तर नाही ना? एक गोगलगायने पोटात पाय आणि ठोकायचं आणि मग विचारायचं लागलं तर नाही ना? तुझ्या तर तुला कानाखाली वाजवते आणि मग विचार लागलं तर नाही ना? मी काय पोरगा आहे का? अगं नाही लागलं मला, तिलाच लागलंय वाटतं. घाबरली बघ किती. इजे पाणी सांग ना. दादा, पाणी बॉटल. गणपती बाप्पा मोरया. हे गणराया, मागच्या वर्षी अभ्यासात दुर्लक्ष झाल्यामुळे काटावरती पास झालो. ह्या वर्षी थोडस का होईना अभ्यासात मन लागू दे. आणि अजून एक, माझं मन जिकडे वळलंय ना, तिचं मन जरा का होईना माझ्याकडे वळू देत. हे गणराया, असं काहीतरी संकेत दे ज्याने मला कळेल की माझ्या इच्छा पूर्ण होतील. हे गणराया, हे कसला संकेत? अरे देवा,
लागले तिला. अरे ते दिसतंय मला. काय झालंय ताई? थांब जरा थांब. जास्त लागलं तर नाहीये ना तुला? सांग ना, रडू नको. तुला जर जास्त लागलं असेल ना तर आपण हॉस्पिटलला जाऊया. हं? ओ महाशय, तुम्ही काय माझा पाहुणचार घेऊनच दम घेणार आहे का? दिसत नाहीये का मुलीला लागलंय ते? हा? आणि देवा तू, अरे आजपर्यंत मुलांना मारत होता, ठीक आहे रे, आता मुलींना पण. देवानं तिला नाही मारलं, तिनं देवाला ठोकले. आपला देवा देवा घरी जाता जाता वाच. लेक्चरचा टाइम झालाय, जावं लागेल. जे त्यांना गाडी चालू करून दे. शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. आवडली यार ती, माहिती काढा ना तिची. खरं बोलते. पडली रे पडली, दादूची विकेट पडली. तुझ्या डोळ्यात देवा, तुझी क्रश. नटून जातय सारा, गजीन झाला नार नार नादावलं. थँक्यू. दादा, एक कोल्ड कॉफी द्या ना, विथ क्रश. प्रेमात कोणाची तरी मदत केली, प्रेमात कोणाची तरी मदत करणं. बस 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 बस, लेक्चर नको देऊ. वाटलं ते 500 पण तुलाच ठेव. आता हात कसा आहे? ठीक आहे आता. माझ्यामुळे लागलं ना, सॉरी. अहो सॉरी नका बोलू, तुमच्या तोंडून नाही चांगलं वाटत. सॉरी, कंटिन्यू. अरे दादा, इथं पिक्चर चालू आहे, ऍक्शन सीन सुरू होणार होता आणि तू डिस्टर्ब केलंस मध्ये. अरे थांबवा ती ऍक्शन. अरे ज्याला तुम्ही मारताय ना, तो ऋताचा भाऊ आहे. पिक्चर थांबवावं लागेल. देवा, दादा आहे दादा. ए वसाड्या, तो दादा असला म्हणून काय झालं? आपला देवा पण अख्या कॉलेजचा भाई आहे. तो ऋताचा दादा आहे. काय नाही दादा, ऍक्च्युली ना आम्हाला ना कॉलेज कडून मतिमंद मुलांसाठी निधी गोळा करायला सांगितलीये. दादूस, हा वहिनीचा वहिना नाही रे.
तुझा साला निघाला. ठीक आहे, माहिती तूच काढली होती ना. एवढी माहिती करून मलाच मारा. मलाच मारा. याला काय झालं? अहो तुम्हाला सांगितलं ना मतिमंद मुलांसाठी निधी गोळा करायची. त्या मतिमंद मुलांपैकी हा एक आहे. अरे यार, तुम्ही सगळी तर मला मतिबंध बनवलं, पण वहिनीच्या भावानं वर्गणी म्हणून किती रुपये दिले? 11 रुपये दिले फक्त. दादू, मला नाही वाटत लग्नात तुला हुंडा भेटेल काय. अरे मला तर वाटतं यालाच हुंडा द्यावा लागेल. मस्ती. देवा ती बघ हिरोईन. देखा है तुझको जब से हाय मैं तो हिल गया लगता है मेरे सीने से दिल निकल गया. आय लव्ह यू. खरं तर हे खूप आधी बोलायचं होतं, पण कधी हिंमतच झाली नाही. आज ठरवलं, काही हो, मनातलं सगळं बोलून मोकळं व्हायचं. ऐक ना, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. आय लव्ह यू. भाई साहब परफेक्ट, एकदम परफेक्ट. म्हणजे कसलंच रोमॅन्टिक बोललास तू. एक मिनिटासाठी असं वाटलं की समोर शाहरुख खानच उभा आहे. माझा गरिबांचा शाहरुख खान. ती बघ ऋता, जे काय मला साठवून ठेवलेस ना, आज ते सगळं सांगून टाक. जा. नाही बोलू शकलो, मनातलं आज पण नाही बोलू शकलो. रोज ठरवतो, आज बोलणार, पण ती समोर आली की शब्दच सुचत नाही. तेव्हा अजून पण वेळ आहे, तोपर्यंत मनातलं सांगून टाक. नाहीतर आयुष्यभर हे असेच पैंजण बघत बसावं लागतं. ए समोर बघ. कोण आहे रे ती? नवीन ऍडमिशन आहे वाटतं. काय आयटम आहे यार. ए आयटम नाहीये बोलायचं, नवीन आहे रे ती. काय बोलायचं मी तुला दाखवतो. सॉरी अगं, मी तुला बघितलंच नव्हतं. लागलं तर नाही ना तुला? इथं तर मी माझी ओळख सांगायला आलो होतो, पण तू तर तुझीच ओळख सांगतेस. इडियट. मर्दावर हात उचलायला मर्दच असावा लागतो. देवा, हे असले पोरींवर हात उचलणारे कधीपासून स्वतःला मर्द समजायला लागले रे? काय बोललीस? प्रणित, पोरींवर हात उचलणारा खरा मर्द नसतो, पोरींच्या रक्षणासाठी हात उचलणारा खरा मर्द असतो. देवा, हे असले पोरींवर हात उचलणारे कधीपासून स्वतःला मर्द समजायला लागले रे? काय बोललीस? प्रणित, पोरींवर हात उचलणारा खरा मर्द नसतो, तर पोरींच्या रक्षणासाठी हात उचलणारा खरा मर्द असतो. या भांडणाआधी सर्व काही मस्त चालू होतं. देवाचं ऋतावर प्रेम की फक्त एकतर्फे प्रेम हे कोडं लवकरच सुटेल असं वाटत होतं, पण मध्येच एंट्री झाली स्टार गन सिद्धीची. आणि आता पुढे काय होणार हे तर देवा. हाय हाय हाय. देवा, माझे नोट्स इनकम्प्लीट आहेत. तुझी जर कम्प्लीट असतील तर मला दे ना. थँक्स.
देवा रूल नंबर 17. मोबाईल दे. ए शांत बसा रे तुम्ही. देवा अजून किती दिवस तिच्या मागं फिरणार आहेस? भाई थोडा आगे तो बढ़. यार आगे तो बढ़ना है लेकिन कैसे? रूल नंबर 21. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवायचा आणि योग्य वेळेची वाट पाहायची. एकदा का योग्य वेळ आली मग आपलं प्रेम व्यक्त करायचं. देवा मी काय म्हणते, मस्त रोड ट्रिप प्लॅन कर. पण तिला तयार करणार कोण? कारण आपला भाई अख्ख्या कॉलेज समोर शेअर असतो तुझ्यासारखा. पण काय वहिनी समोर आली की ढेर होतो ह्याच्यासारखा. झाले तुमचे 65 जोक. मी तयार करते तिला. तुला वाटतं ती येईल सोबत? मुश्किल तो है पर कर लूँ तेरे लिए. कॉलेजच्या अजून मुलींना तयार केलं पाहिजे पण करेन. मी काय म्हणते, मस्त अशी रोड ट्रिप प्लॅन करू. ऋताला पण बोलू. तुला वाटतं ती येईल सोबत? मुश्किल तो है पर कर लूंगी तेरे लिए. मित्रांची साथ होती म्हणून रोड ट्रिप फिक्स झाली. आम्ही ठरवल्याप्रमाणे ऋताला माझ्या गाडीवर बसायचं होतं, पण तसं काही झालंच नाही. आणि जे ठरवलं नव्हतं ते झालं. देवा मी बसू. कॉलेजमध्ये असताना माझ्या क्रशला लांबून बघायचं. आता ती माझ्या सोबत माझ्या जवळ होती आणि मला तिच्यावर अजून प्रेम होत होतं. पण मला अंदाजही नव्हता की इकडं दुसरंच कोणीतरी माझ्या प्रेमात पडत होतं. खरंच मजा येत होती. पण ट्रिपमध्ये मजा करता करता एक सिरियस गोष्ट घडली. काय झालं राम? आज फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार. राम श्रद्धा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आता तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य झालं, तर ते माझ्या या कारनाम्यामुळे झालं. ते म्हणतात ना, जंग में और प्यार में सब कुछ जायज. ट्रिप संपली पण सिद्धीच्या डोक्यात माझाच विचार चालू होता. सिद्धी, देवाचं ऋतावरती प्रेम आहे आणि हेच खरंय. आपल्या मित्रासाठी रामने जे केलं ते योग्यच होतं आणि सिद्धी जे करणार होती ते सुद्धा योग्यच असावं. तू देवाबद्दल बोलतेस का? हो मी देवाबद्दलच बोलते. फक्त ऋताच्या मागे मागे फिरत असतो. देवा बोलतो ऋतासाठी जीव पण देईल. मला तर वाटतं त्यांनी जीव जरी दिला ना तरी ऋताला नाही फरक पडणार. शेवटी माझं प्रेम मला भेटलं आणि हे फक्त सिद्धीमुळे शक्य झालं. मला माझं प्रेम भेटलं खरं, पण तोपर्यंत कॉलेजचा शेवटचा दिवस आला होता. ज्यांच्यासोबत एवढा वेळ घालवला होता
त्यांच्यापासून लांब जायची कधी वेळ येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. याला पण कुणाची तरी नजर लागली. पण्याने आपला बदला पूर्ण केला. मी लवकर येणार. 4 वर्ष झाले. मी अजून पण तिच्या येण्याची वाटच बघत होतो. कदाचित माझ्या नशिबात माझं प्रेम नव्हतं, पण सिद्धीच्या नशिबात तिचं प्रेम होतं आणि तिनं ते जपलं सुद्धा.